तर भावांनो, आता संध्याकाळचे 6:15 वाजलेले आणि आता आपल्याला जरा प्रोग्राम बनवायचा आहे. थोडाफार एक आपले 2 सबस्क्रायबर भाऊ बनले. हे बघा, आपण आता आलो आपल्या ठिकाणी गाडी खाली करायला. इथं आपली गाडी खाली होणार आहे. समोर हे सगळ्या जय गजानन. आपल्या सर्व बहीण भावाचं आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व थोरा मोठ्यांचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर भावांनो, आता आपण तुम्हाला तर माहिती आहे आपला टूर चालू आहे. याला आपल्या पुणे ते बेंगलोर प्लस हुसूर. तर आपण आता होस्पेटच्या आसपास आलेलो आहे. आपल्याला इथून समजा 300 किलोमीटर आपला अजून सफर राहिलेला आहे आणि तो आपण पूर्ण करणार आहे. रात्री 1ला आपण तिथं आपल्याला बेंगलोरला पोहोचायचं आहे. बेंगलोरचं गोडाऊन खाली करून आपल्याला हुसूरच्या गोडाऊनला जायचं आहे. तर भावांनो, आपण आता नेमका चहा बी पेला आपल्या गाडीत बनवला होता चहा. आणि हे बघा, आपण इकडं जेवण पण बनायला लागलेलं आहे. इकडं थोडा भात टाकलेला आहे आणि हलका अन्न खाल्लं म्हणजे थोडं जरा बरं असतं. भात खाल्ला तर चांगलं राहतं जरा. आणि नंतर मग आता पुढं तर आपण चित्रदुर्ग लागणार आपल्याला. नंतर तुमकूर, शिरा, तुमकूर, बेंगलोर, नंतर हुसूर. तर भावांनो, चला आपण आपल्या सफरला कायम करूया. आता भावांनो, आपण आता चित्रदुर्गाच्या मागे आहे बघा. कसं जंगल वसाड आहे, फॉरेस्टी एरिया आहे. हे सगळं फॉरेस्टीचं आहे. हे बघा, हो ना. बघा, हे किती एकदम पद्धतशीर पात फिरतोय बघा पवन चक्कीचं. आणि हे वीज तयार करतं, वीज. बघा बघा किती छान आहे. आभाळ बी पहा किती आलेलं आहे आभाळ. हे आता आपण होस्पेटला आहे, होस्पेट. तर बघा, इथं एक सेफ एक्सप्रेसची गाडी पलटी झाली. हे बघा, सेफ एक्सप्रेस क्रॉसिंग चालू आहे. क्रॉसिंग करतायत बिचारे. काय कशी गाडी चालवतो बिचारा, कसा नाही, काय करावं. त्यानं आउट ऑफला गेलेला दिसतो बिचारा. तो उतारे आणि त्याने मोकळी गाडी सोडली असली पाहिजे. आपण आता चित्रदुर्ग बायपास, हा चित्रदुर्ग बायपास आहे. आणि ते बघा गावचे चित्र आहे, ते तिकडं चित्रदुर्ग सिटी तिकडं दिसते. आणि आपल्याला मोठ्या गाड्यांना बायपास काढून दिलेला असतो. आता चित्रदुर्गानंतर आपल्याला येणार शिऱ्यानंतर तुमकूर नंतर नेलबंगला, बेंगलोर. तर चला बघूया भावांनो. बघा, आपण तुमकूरला आलो. तुमकूर तिथं ब्रिजचं काम चालू आहे. आता आलो आपण तुमकूर नंतर नेलबंगला येईन आपल्याला. तर चला आरामानं जायचं ब्रिजच्या खालून आपल्याला. तर भावांनो, आता आपलं स्नान वगैरे झालं मस्त बढिया. शेविंग झाली, अगरबत्ती झाली. आणि आता आपण चहा पिऊया पहिले, नंतर पोहे बनवू नाश्त्याला. आणि आता लोडिंगचा प्रोग्राम, अनलोडिंगचा प्रोग्राम आपला. आपण एका पॉइंटला आलो होतो रात्री 10 वाजता. साहेब लोकांनी रात्री खाली नाही केली गाडी. आणि आता ते आपल्या समोर एक गाडी बंद पडलेली बघा. तर आपल्याला ती गाडी काढल्याशिवाय आपली गाडी आज जात नाही. तर हे बघा, ती समोर गाडी बंद पडलेली बघा. ती दिसते ती. आणि आता ती काढल्याशिवाय आपली गाडी आज जाणं शक्य नाही, कारण आपली लांबडी गाडी आहे.
आणि ह्या पॉईंटला खाली करून परत आपल्याला हुसूरला जायचंय. हुसूरला खाली करायची आणि हुसूरून मग आपली गाडी तिथून भरणार पुण्यासाठी. तर भावांनो, चला आता काय आपण नाश्ता पाण्याची तयारी करूया, नाहीतर जेवणच बनवूया डायरेक्ट. तसं जर नाश्ताच करूया, कारण रात्री लेट झालं जरा जेवण आणि रात्री बाहेरच जेवण केलं होतं. तर चला. तर भावांनो, हे बघा आता आपण इकडं वरण टाकलेलं आहे. इकडं वरण होतं या, आणि हे आपलं कांदा लसूण टमाटर हे आपलं चिरणं चाललं. आणि मित्रांनो, टमाटर कधी पण असं खायचं की हे जे वरचं साल्ट आहे ना, याचं वरचं साल्ट हे सोलून काढायचं. हे बघा, मी आता काढतोय सोलून, तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे असं सोलून काढायचं साल्ट याचं, कारण हे पोटामध्ये घर करत नाही. आणि हे कुकरमध्ये पण टाकलं तुम्ही तरी बी हे बनत नाही, आणि गळल्या जात, म्हणजे शिजल्या जात नाही. त्याचं पाणी सुद्धा होत नाही. तर मग आपल्या पोटात कसं काय होईल बघा. हे असं शिलून टाकायचं, याची अशी टकर काढून टाकायचे पायाची, निवांत मस्त असं काढून टाकायचं. याला सगळं पद्धतशीर काढल्यानंतर त्याला चिरून घ्यायचं. आणि आता आपली डाळ बनते तिकडं. नंतर चपाती करून आपल्या गाडी खाली व्हायचा काही प्रोग्राम होणार आहे. बघू काय होतं. तर अजून एक पॉइंट राहिलेला आहे आपला खाली करायचा. पहिला एकच झालाय नेमकाच. तर भावांनो, चला बनवूया आता. सगळी तयारी करायची आपल्याला, थोडं थोडं कापून कापून. तर भावांनो, चला आपण आता, आपलं डाळ बॉईल झालेली आहे, शिजून झाली. आणि आपण आता दाल तडका बनवतोय. तर चला बनवूया आपण. आता कढई गरम झाली आपली. बघा, तेल टाकतो. तेल जर गरम झाली नाही तर टाकलं तर मग तडतड तडतड वाजतं, ते पाणी राहतं त्यात थोडं. हे बघा, तेल कमीच खायचं असतं. तेल टाकलं. आणि तेल सोयाबीनचं खायचं मित्रांनो. सोयाबीनला शुगर फ्री असतं, शुगर होत नाही सोयाबीनच्या तेलाने. थोडा जरा गॅस वाढवूया. आणि हे का, कांदा लसूण आणि टमाटर, आणि इकडं डाळ बॉईल झालेली बघा. हे बघा, ही डाळ. तर चला करूया आपलं रेडी सगळं सामान. गाड्यावर गाड्या यायला लागल्या तिथं खाली करायला. इथं कंपनी आहे पण रस्ता छोटा आहे. चला आता जिरा टाकूया. हे बघा, जिरा आहे. जिरा टाकला. तेल चांगलंच गरम झालेलं आहे. नंतर कांदा लसूण दोन्ही एकत्र टाकायचं असते, म्हणजे हिशोबानं ते बरोबर होतं जरा. आणि आट्याला लावलेले त्याच्यामध्ये, हे बघा याच्यामध्ये आटा आहे. हो का, आटा आहे याच्यामध्ये. आणि त्याला थोडं तेल लावून ठेवलं तर थोडं जरा ते चांगलं होतं. ते चांगलं होतं जरा ते. कांदा लाल होतो तोपर्यंत. आता फक्त आपल्याला साधं टाकायचंय, जास्त जास्त काही मसाला बिसाला जास्त टाकायचे नाही. हळद मीठ आणि मिरची घालायची फक्त, बस. बाकी आपण काही खात नाही जास्त मसाले वगैरे, मी खात नाही जास्त. आणि तर भावांनो, चला बनवूया. तर भावांनो बघा, आता चपात्या करायच्या आपल्याला. तावा गरम झालेला आहे, चपाती लाटून झाली. चपाती याच्यावर अशी टाकायची. तोपर्यंत आता दुसरी चपाती बनवायची आपल्याला. हे बनवतोय चपाती दुसरी अशी करून. हे असं करून चपाती बनवायची. नंतर असा उंडा भरायचा त्याच्यात.
असं गोल बनवून परत त्याच्यात गुंडा भरायचा आपल्याला. अजून तेल लावून तोपर्यंत आपली ती चपाती पण थोडीफार नॉर्मल बनून जाते. आणि नॉर्मल बनली की मग आपण तिला पलटूया. आता याला थोडं पीठ लावायचं. हे बघा असं गोल बनवून घ्यायची पद्धतशीर. आणि आता कोलपाटावर लाटून घ्यायची. मस्त पद्धतशीर लाटायची. तर आपली ही पण चपाती थोडी भाजलेली आहे. तर चला हिला पण पलटूया. आता हिला गोल बनवून घ्यायचंय. ही अशी पद्धतशीर गोल बनवायची. गाड्याचा तर पार इथं सुकाळ झालेला आहे. गाड्यांचा पुष्कळ गाड्या आहे. तर जरा हिला भाजूया आता. ही मस्त शानदार भाजून राहिली पद्धतशीर. गॅसवरच जेवण लवकर बनतं, परंतु चुलीसारखी मजा येत नाही गॅसवर. जी मजा चुलीवर आहे भावांनो, ती गॅसवर नसती मजा. चला भाजून जा. अजून तर काही भाजली नाही पूर्ण. भाजती हळूहळू 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 भाजती. पद्धतशीर भाजून घ्यायची. आणि आपल्या मोजून 6 चपात्या होणार. आता 3, नंतर संध्याकाळी 3. मधात काय नाश्ता पाणी असला तर होतो, नाही तर मी काही नाश्ता पाणी करत नाही मला. आता इथं थोडं तेल टाकायचं आहे आपल्याला वरून. असा उंडा घेऊन हे बघा असं तेल टाकायचं थोडं. म्हणजे जो कच्चा भाग असतो तो पूर्ण भाजून जातो नंतर आपण आता पलटी मारली की. आता हिला अशी पलटी मारूया. थोडं वरून पण तेल टाकूया. हे बघा किती छान फुगू राहील चपाती. बिलकुल शानदार चपाती फुगती मस्त. हे बघा आपण आता आलो आपल्या ठिकाणी गाडी खाली करायला. इथं आपली गाडी खाली होणार आहे. समोर हे सगळ्या गाड्या लागलेल्या आहे आपल्या इकडं असे आपले गाड्या लागलेल्या आहे. रस्ता आहे आणि आपली गाडी लागलेली आहे. इकडं एका सगळ्या गाड्या आहे. हे बघा हे अशा गाड्या लागल्या आहेत आपल्या. मोकळी जागा आहे सगळी. हे बघा आपली गाडी तिकडे लागलेली बघा. ती आपली गाडी आणि आपल्या कंपनीची पण गाडी. आपल्या कंपनीची पण गाडी लागलेली. आणि पाऊस झाल्यामुळं काय ते सगळं बिलकुल गच्च झालेलं आहे. हे आमचे भाऊ मागं घेतोय गाडी. जागा फसायसारखं आहे सगळं. तर चला. तर भावांनो हे बघा आपण आता निवांत आपली झोप झाली. आणि झोप होऊन उठलोय आता. मस्त फ्रेश झालो. जरा चहा घ्या पिला. निवांत चहा झाला मस्त आता. आणि आपण आता होसूरच्याच गोडाऊनला अजून आपली गाडी खाली नाही झाली. खाली झाल्यावर आपला प्रोग्राम होईल भरायचा काहीतरी. आणि आपण हे बघा हे असं मस्त शेतीचं इकडं रान आहे. सगळी शेती आहे. परत चिक्कूची पण बाग आहे ते बघा मागं. तर त्याला ते पण दाखव. तर भावांनो एक आपले सबस्क्रायबर भावाचं एक कमेंट आलं होतं की थोडं कमेंट जरा हे होतं. पण एक मला बोलायचं आहे मित्रांनो की फक्त चुकीचं कमेंट करू नका. माझं चुकलं असेल तर मला सांगा. मी सुधारीन त्या चुका. आणि चूक काढल्याशिवाय मी सुधारणार नाही. परंतु चुकीचं कमेंट करू नका मात्र. बस आग्रहाची विनंती. आणि चांगलं असेल तर
चांगलं सांगा, वाईट असेल तर वाईट सांगा. फक्त इतकं घाण आणि वक्ट कमेंट करू नका. फार वाईट कमेंट असं असतं, असं करू नका. आणि मी आमच्या सबस्क्रायबर आमच्या ज्या भावानं कमेंट केलं, मी त्याची ID पण शेअर करणार नाही तुम्हाला. परंतु आमच्या भावाला मी एकच सांगेन की दादा, मी कुठलं व्यसन करत नाही. ना तंबाखू, ना बिडी, ना सिगरेट, ना दारू, ना गांजा, ना पत्ता. मी कुठलंही व्यसन करत नाही. त्याच्यामुळं असं थोडंसं असं घाण वाईट वक्त कमेंट करू नका भावांनो. बस, धन्यवाद. तर भावांनो, आता संध्याकाळचे 6:15 वाजलेले आणि आता आपल्याला जरा प्रोग्राम बनवायचा आहे थोडाफार. एक आपले 2 सबस्क्रायबर भाऊ पण भेटले इथं, तर ते म्हणले की दादा आपण काहीतरी होऊन जाऊ देऊया. म्हणलं चालतं, काही हरकत नाही, बनवूया काहीतरी. आपले सबस्क्रायबर भाऊ भेटलेत आणि या खुशीमुळं आपण चांगलं विशेष काहीतरी बनवूया. पण आता आपल्याला निसर्गाने साथ दिली पाहिजेत. पाऊस जर नाही आला तर मग आपला कार्यक्रम होईल, नाही तर मग शांत बसावं लागेल. कारण आमच्या सबस्क्रायबर भावाची गाडी खाली व्हायला लावलेली आहे तिकडं. ती गाडी पण दाखवतो मी तुम्हाला. तेव्हा ती गाडी, ते बघा, ती गाडी खाली व्हायला लागली. आणि मी एक असं मला सांगायचं आहे दादांनो, सर्व माझ्या भावांना, की एका आमच्या सबस्क्रायबर भावाचं एक कमेंट आलं होतं की ते कमेंट थोडं सांगण्यासारखं नाही आहे. आणि असं आहे की त्या भावाचं म्हणणं होतं की त्यानं आता ते सांगितलं नाही पाहिजे तुम्हाला, असं काही मी सांगत नसतो कधी कोणाचं काही कोणाला. फक्त वाईट कमेंट करू नका. कमेंट करा, जरूर करा कमेंट. तुमचं कमेंट आपलं रसिक मायबापाचं काम असतं कमेंट करणं, परंतु चांगलंच कमेंट करा. तर वाईट कमेंट करू नका. आणि वाईट कमेंटनं लोकांना दुसऱ्याला वाटतं वा असं आहे का तसं, म्हणजे नेमकं काय. आता कसं आहे दादांनो, मी दारू पित नाही, मी पत्ता खेळत नाही, मी काय बिडी सिगारेट वाटणारा माणूस नाही आहे. कुठला आपल्याला शौक नाही आहे. ओनली वन जेवण करणे. आणि मी असं आहे की माझं स्टोरी फार कठीण आहे. त्याच्यामुळे मी जर व्यसन केलं तर माझी जीवनयात्रा संपून जाऊ शकते. इतकं मी दुखण्यातून निघलेलो आहे. मला व्यसन मी केलेलं पण नाही, करणार पण नाही. फक्त मला असं म्हणू नका की बा ते असं होतं तसं होतं. आता मी ते सांगणार नाही काही. फक्त आमच्या सबस्क्रायबर भावाला एवढं सांगेन की मी कुठलंही व्यसन करत नाही दादा. आपलं जेवण करणे आणि आपलं कामाशी काम असतं फक्त, बस. आपण लय अलग टाईपचे माणसं आहे. तर भावांनो, चला बघूया काय होतं. तर भावांनो, आता 8 वाजले. आपली गाडी काय आता खाली होत नाही आणि आता आपली सकाळीच होणार. आणि जेवण करूया आणि आता झोपून राहणं आहे आपल्याला. सकाळी बघूया काय होतं. तर चला भावांनो, या व्हिडिओला इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.